ऑल राईट एव्हरीवन. सो राजा शिवाजी हा सिनेमा अजूनसुद्धा बॉक्स ऑफिसवरती मस्तपैकी धुमाकूळ घालतोय आणि पहिल्या दिवसापासूनच थेट आजचा 10वा दिवस आहे. आज रविवार आहे. तर एकूणच काय कशा पद्धतीने बॉक्स ऑफिसचं चित्र दिसतंय, सॅटेलाइट्स OTTचं काही अपडेट आहे का, त्याचबरोबर आत्तापर्यंतची एकूण कमाई किती आहे राजा शिवाजीची, सगळं काही जाणून घेऊया क्विकली आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट, राजा शिवाजी हा सिनेमा हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये रिलीज झालेला आहे. त्याच्यामुळे आजचं जे कलेक्शन आपण पाहतोय, हे कलेक्शन दोन्ही भाषेचं एकत्रितपणे जो आकडा येतोय नेट कलेक्शनचा भारतातला, तो मी तुमच्या सगळ्यांसमोर मांडतेय. आता राजा शिवाजी हा सिनेमा 1 मेला रिलीज झाला. तो आपल्यासाठी ऑफिशियली पहिला दिवस आहे, म्हणजे शुक्रवार. त्या दिवशी 11.35 कोटीची कमाई या सिनेमाने केली होती. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 10.55 कोटीची कमाई झाली आहे. तिसऱ्या दिवशी 12 कोटीची कमाई झाली. चौथ्या दिवशी 5.60 कोटीची कमाई झाली आहे. पाचव्या दिवशी 4.90 कोटीची कमाई झाली आहे. त्याच्यानंतर 6व्या दिवशी 4.25 कोटीची कमाई झाली. 7व्या दिवशी 4 कोटीची कमाई झालेली आहे. 8व्या दिवशी 3.20 कोटीची कमाई झाली आहे. 9व्या दिवशी 5.60 कोटीची कमाई झाली. इथे आपल्याला थोडासा आकडा वाढलेला दिसतोय बऱ्यापैकी, कालचा चांगला. इट्स अ व्हेरी गुड थिंग. आणि आजचा 10वा आकडा आहे. आत्ता साधारण दुपारचे 2:30 वाजलेले आहेत रविवारी. लाईव्ह सॅकन्यूजच्या हिशोबांप्रमाणे आत्ता 2.30 कोटी कमावलेले आहेत. त्यामुळे आता आपण बघूया एकूण किती कमाई झालेली आहे राजा शिवाजी या सिनेमाची आत्तापर्यंत. अर्थात एकूण कमाई कन्सिडर करते वेळी आजचा जो दिवस आहे तो आपल्याला नाही कन्सिडर करता येणार, कारण त्याचं लाईव्ह काउंटिंग सुरू आहे. त्यामुळे फक्त कालपर्यंतच, म्हणजेच 9व्या दिवसापर्यंत किती कमाई झाली आहे, तर इंडिया ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे 72.91 कोटी आणि इंडिया नेट कलेक्शन झालेलं आहे 61.45 कोटी. आणि ॲक्च्युली आता मला असं वाटतं की सैराटचा आकडा मोडण्यासाठी या सिनेमाला फक्त 8 दिवस अजून लागतील. या एका आठवड्यामध्ये बऱ्यापैकी सैराटच्या 100 कोटीच्या आकड्याला मागे टाकत राजा शिवाजी हा सिनेमा पुढे निघून जाईल असं मला वाटतं. आता राजा शिवाजी या सिनेमाचे सॅटेलाइट्सचे राईटसुद्धा मी मागे असं ऐकलं होतं की 70 कोटीपर्यंत काहीतरी त्यांनी विकत घेतलेले आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की हो, तो एक आणखीन वाढीव त्यांना नक्कीच प्रॉफिट झालेला आहे. बरं, आणखीन OTTचा सुद्धा आकडा बाकी आहे. अजून कुठली डील झालेली ऑफिशियली कुठे काही आलेलं नाही आहे बातम्यांमध्ये. त्यामुळे सध्या फक्त सॅटेलाइटचेच आपण 70 कोटी कन्सिडर करू शकतो. अर्थात याचा प्रबळ असा पुरावा अजून आपल्याकडे नाही आहे. तर ओव्हरऑल आपण पाहिलं तर बऱ्यापैकी सोशल मीडियावरती याबद्दल चर्चा सुरू आहे. आता मंडळी, राजा शिवाजी हा सिनेमा मूळतः 100 कोटीमध्ये बनलेला आहे. त्याच्यामुळे याला जर का प्रॉफिटेबल व्हायचं असेल तर किमान 200 कोटी कमवावे लागतील. आणि जर का सुपरहिटच्या कॅटेगरीमध्ये जायचं असेल तर किमान 250 कोटीपर्यंत या सिनेमाला कमाई करावी लागेल. तेव्हा कुठे आपण याला सुपरहिट सिनेमा असं म्हणू शकतोय. अर्थात मराठी इंडस्ट्रीसाठी एवढे सगळे ॲक्च्युली क्रायटेरियाज लागू होत नाही, कारण मराठी इंडस्ट्रीमध्ये आत्तापर्यंत सगळ्यात अधिक कमाई करणारा जो सिनेमा आहे तो सैराटच आहे, 100 कोटी. त्यामुळे 100 कोटीला जरी मागे टाकून राजा शिवाजी पुढे गेला तर अगदी 101 कोटी जरी झाले तरी तो सुपरहिटच सिनेमा असणार आहे. पण मूळतः जर का ओव्हरव्ह्यू घ्यायचा असला हिंदी आणि मराठी सगळं एकूणच पाहता, तर बजेटचं प्रपोर्शन आणि पैसे किती कमावतोय या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे पाहता किमान त्याला 250 कोटीपर्यंत जावं लागेल. पण मला जेन्युइनली आता असं वाटतंय की पुढच्या एका आठवड्यामध्ये चित्र बऱ्यापैकी अजून चांगलं होईल, अजून बेटर होईल आणि सैराटला मागे टाकत हा सिनेमा आरामात पुढे निघून जाणार आहे. बाकी तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला कळवू शकता. राजा शिवाजी या सिनेमाबद्दल अजून बघितलं नसेल तर जा बघा, काय करताय. तसंही फार काही दुसरे ऑप्शन्स नाहीच आहेत आत्ताच्या या वीक्समध्ये किंवा काही सिनेमा थिएटर्समध्ये बघण्याकरता. आणि अत्यंत सुंदर सिनेमा आहे, येणाऱ्या नवीन पिढीला दाखवण्यासारखा सिनेमा आहे. त्यामुळे याचा रिव्ह्यूसुद्धा अजून पाहिलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलवरती तो अपलोड केलेला आहे केव्हाच, तो पण बघा आणि मग तुमची मतं मला कळवा कमेंट सेक्शनमध्ये. तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला ते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय.